नमस्कार. मी आता बनवणार आहे गोडे खावणे. गूळ चून घालून गोडे खावणे बनवणार आहे. तांदूळ घेतले चांगले वेचून. हे बघा, हे तांदूळ घेतले. आता हे तांदूळ मी चांगले 2-3 पाण्यात धुवून घेणार आहे. बघा, हे तांदूळ आता मी धुवायला घेते. हे तांदूळ आता मी चांगले धुवून घेतले आणि ह्याच्यात आता मी पाणी घालून ठेवून देणार आणि सकाळी याचे घावणे गोडे घावणे बनवणार आहे. सकाळी याचे आता हे मी झाकून ठेवते. गोडे घावणे बनवण्यासाठी हे मी एक नारळ घेतलाय आणि हे गूळ घेतलंय. आता मी किसायला घेते. हे आता मी हा नारळ किसून घेतलाय. बघा, हे सगळं असं जास्त किसायचं नाही, खरडून नाही किसायचं. हे बघा, वरचं किसून घेतलंय. हे बघा, छानपैकी हे एवढं खोबरं घेतलंय. हे आता गूळ मी किसून घेतलंय. हे बघा, खोबऱ्याच्या निम्मे गूळ आहे. जास्त आहे गूळ, थोडं कमी घेतलंय. हे 2 वाटी झालं तर हे 1 वाटी गूळ घालायचं. खोबरं 2 वाटी, 1 वाटी गूळ. आता काय मी मोजून घेतलेलं नाही, पण अंदाज असतो मला. हे बघा, हे खोबरं आहे आणि हे गूळ आहे आणि त्याच्यात आता मी विलायची टाकते. वेलची कुटून घेतलेली आहे, हे आता याच्यात मिक्स करते. गूळ, खोबरं आणि वेलची हे आता एकत्र करून घेते. गूळ, खोबरं आणि वेलची एकत्र करून घेतलेली आहे. आता मी घावणे काढायला घेते. हे तांदूळ चांगले फुगलेले आहेत. आता हे मी मिक्सर लावायला घेते. थोडं पाणी टाकायचं, जास्त टाकलं तर पातळ होणार, म्हणून थोडंच पाणी टाकायचं. हे बघा, हवं तर नंतर टाकता येतं. थोडं थोडं टाकून हे मिक्सरला लावून घ्यायचं. परत थोडं बघून घ्यायचं, अजून थोडं बघून घ्यायचं बरोबर झालं काय. हे बघा, पाणी टाकायची काय गरज नाही, बरोबर पाणी झालेलं आहे. थोडंच पाणी टाकावं लागतं, कारण ते तांदूळ फुगलेले असतात, म्हणून थोडंसं पाणी टाकायचं. आणि हे आता चेक करायचं बरोबर झालं काय. जरा थोडं जाड आहे, मी अजून थोडं लावून घेते. हे बघा, आता हे झालेलं आहे. बारीक रवा असतो ना, तसं हे व्यवस्थित करून घ्यायचं. तेवढं बारीक व्हायला पाहिजे. आता हे पीठ मी काढून घेते. ह्या टोपात काढून घेते हे पीठ. हे बघा, अगदी पातळ आहे. बघा, असं मिक्सरचं पाणी असतं, ह्या मिक्सरला चिकटलेलं. ते बघा असं, आणि त्याच्यात टाकायचं चवीपुरतं
मीठ, हे अर्धा चमचा मीठ टाकून ढवळून घेते. पेटवायला घेते. भिडत ठेवते. हा केळीचा दंडारा आहे आणि छानपैकी असं तेल लावायला छान होतं. तेव्हा जरासं असं थोडंसं असं नरम करून घ्यायचं. ते ब्रश घेतात ना तसं हे छानपैकी असं करून घेतलं की नाही असं फिरवायला छान भेटतं. त्यासाठी तेल, हे व्हिडिओ पण आता गरम झालेलं आहे. त्याला आता मी वरून तेल टाकते. आता त्याच्यावर आता मी गूळ खोबरं टाकते. आणि हे पलटून घेते. आता या बाजूला लावून घेते तेल. हे चांगलं परत ढवळून ह्या बाजूला घेते. आता ह्या बाजूला गूळ टाकायचं, खोबरं टाकायचं. हे असं छानपैकी हे बघा आणि हे पलटून घ्यायचं. हे असं पलटी मारायची. आता इथून हे लावायचं तेल. आपण असं चांगलं लावून घ्यायचं तेल आणि परत ढवळून घ्यायचं चांगलं. नाही तर चिकटून पण बसतं ना टोपाला पीठ. हे आता असं परत घालायचं आणि परत इकडून असं खोबरं टाकायचं, गूळ खोबरं. हे बघा आणि याची परत पलटी मारायची. बघा ही अशी पलटी मार आणि ह्या बाजूला परत तेल लावून घ्यायचं आणि परत हे ढवळून ह्या साईडला असं ओतून घ्यायचं. ह्या साईडला असं खोबरं टाकून घेते. आणि ह्याची अशी पलटी मारते. हे बघा आता हा मी काढून घेणार आहे. आता हा मी काढून घेते. हा बघा हा बघा असा आता हा मी काढून घेते. हा बघा असे मी सगळे आता बनवून घेते. मालवणी पद्धतीने हे 7 काप्याचे घावणे मी बनवलेले आहे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.